बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश काढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर शिवसैनिकांना तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून आपल्या शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारा माहितीपट महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेल्या शिवसैनिकांपर्यंत नेण्यासाठी या माध्यमाची आपल्याला मदत होत असते. त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ या आपल्या YouTube प्रबोधन माध्यमाला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. असो, आज माझ्या पाहण्यामध्ये काही महत्वाच्या बातम्या आल्या, विशेषतः सर्वेक्षण अहवाल आले मुंबईतल्या काही महत्वाच्या मतदारसंघाचे, आणि त्यातला एक महत्वाचा अटीतटीचा मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. या माहीम मतदारसंघाविषयी नेमकी इथली लढत कशी झाली, काय परिणाम असणार आहेत, निकालामध्ये नेमकं काय चित्र दिसणार आहेत, याविषयी सर्वेक्षण अहवाल काय सांगतायत आणि इथली स्थानिक परिस्थिती काय सांगते, या सर्वांचा लेखाजोखा पुढच्या 4 ते 5 मिनिटात मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतो. मला माहीम मतदारसंघ हा का महत्वाचा वाटतो याचं सर्वप्रथम तुम्हा सर्वांसमोर मी एक कारण देतो. या माहीम मतदारसंघामुळे शिवसेनेची बदनामी करण्याचा एक फार मोठा प्रयत्न झाला. लक्षात घ्या, आपण म्हणाल शिवसेनेची बदनामी कशी काय, तर लक्षात घ्या, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर कुटुंबामध्ये भेदभाव केल्याचा एक आरोप ठेवला गेला. म्हणजे मनसे अध्यक्षांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून लढत होते. माहीम मतदारसंघामध्ये जर मनसे अध्यक्षांचे म्हणजे ठाकरे परिवारातलीच एखादी व्यक्ती जर उभी राहते तर अशा परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी म्हणजे शिवसेनेने तिथे आपला उमेदवार द्यायला नको होता. अशा प्रकारचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा एक प्रयत्न झाला. आणि सर्वांना माहिती आहे नेमकं काय घडत होतं माहीम मतदारसंघामध्ये. या सगळ्यांची पोलखोल आज आपण पुन्हा करतोय. भले निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, काल जनतेचा कौल हा मतपेटीत बंद देखील झालेला आहे, पण तरी देखील माहीम विषयी हे बोलणं मला फार गरजेचं वाटतं. माहीम मतदारसंघामध्ये ज्या वेळेस पहिली यादी मनसेची जाहीर झाली, पहिल्या यादीमध्ये अमित ठाकरेंचं नाव होतं आणि त्याचसोबत मनसेच्या संदीप देशपांडेंचं देखील नाव होतं. संदीप देशपांडे ही वरळीतून निवडणूक लढवत होते. आता विचार करा, संदीप देशपांडे वरळीतनं आदित्य साहेबांच्या विरोधात पहिल्याच यादीमध्ये जाहीर झाले होते. म्हणजे मनसेचा उद्दिष्ट हे क्लिअर होतं, त्यांचं विजन क्लिअर होतं की आदित्य साहेबांना तिथून चॅलेंज करायचं आहे. आता शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात तुम्ही आपला उमेदवार दिला, त्यानंतर जवळपास 3 दिवसांची वेळ गेली. 3 दिवस वाट पाहिली गेली शिवसेनेकडनं की म्हणजे मी हे तुम्हाला जे काही सांगतोय या गोष्टींचा तुम्ही ती क्रोनॉलॉजी म्हणतात ना, अमित शहाच्या भाषेत क्रोनॉलॉजी समजिये. 3 दिवसांपर्यंत वाट पाहिली गेली आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस शिवसेनेचा माहीमचा उमेदवार जाहीर झाला त्यानंतर मात्र यांच्या बुडाखाली आग लागली. याचं कारण लक्षात घ्या. या 3 दिवसांमध्ये काय घडलं, राज ठाकरेंनी एबीपी माझावर जाऊन एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राजीव खांडेकरांच्या समोर जाऊन राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भविष्यात ज्यावेळेस माझा एखादा आमदार निवडून येईल तर तो मदत करेल महायुतीला, देवेंद्र फडणवीसांना, कारण आमची ती नैसर्गिक युती आहे. अशा प्रकारचे शब्द मनसे अध्यक्षांनी काढले. याचा अर्थ स्पष्ट होता, ज्यांच्या विरोधात शिवसेना उभी आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या कमळीच्या विरोधात आपलं मतदान असणार आहे, त्यांच्याच बाजूने जर ह्यांचा उमेदवार मदत करणार असेल तर मग अमित ठाकरेंना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मत, मग आपण शिवसैनिकांना देवेंद्र फडणवीसांना मत करण्याचं आवाहन करू शकणार का? विचार करा शिवसैनिकांनो. का शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी इथे आपला उमेदवार दिला याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळेस वरळीमध्ये गेलात, वरळीच्या कुठल्या तरी मनसेच्या एका शाखेमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी जी चिठ्ठी लिहिली देशपांडेंसाठी, त्यात दिलं मला वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला निवडून यावंच लागेल. म्हणजे तुम्ही तिथेच सांगत होतात की आदित्य साहेब ठाकरे तुम्हाला हरावं लागेल. जर तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांना, शिवसेनेच्या युवासेना प्रमुखांना जर तुम्ही अशा प्रकारचं म्हणजे संदीप देशपांडे तुम्हाला जिंकावं लागेल याचाच अर्थ आदित्य साहेब ठाकरे तुम्हाला हरावं लागेल. जर अशा प्रकारचं तुम्ही चिथावत असाल आणि तुम्ही इच्छा मनातून व्यक्त करत असाल की माहीम मधनं उमेदवार दिला जाऊ नये, तर असं होऊ शकत नाही. याला दुहेरी रवैया म्हणतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेने ज्या वेळेस वरळीमध्ये प्रचार सुरू केला तो विखारी प्रचार सुरू केला. विखारी म्हणजे सगळ्याच प्रकारच्या त्यांनी मर्यादा ओलांडल्या. मग त्यानंतर 3 दिवसांनंतर माहीम मधनं आपल्याला उमेदवार द्यावा लागला. मी देशाच्या म्हणजे या देशाचं सोडून दे, सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्राच्या द्रोहींना एकही माझं मत देणार नाही ही शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट होती. त्यामुळे
देवेंद्र फडणवीसांना म्हणजे उद्या मी तुम्हाला मागेही एक उदाहरण सांगितलं होतं. उद्या समजा शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी एका आमदाराची जर गरज असेल आणि तो आमदार जर अमित ठाकरे असतील आणि अमित ठाकरेंना शिवसेनेने पाठिंबा जर मागितला, कारण शिवसैनिकांच्या जीवावर समजा ते आमदार झाले असते, तर अमित ठाकरेंचा पाठिंबा कुणाला असणार? देवेंद्र फडणवीसाला की शिवसेनेला? जर देवेंद्र फडणवीसाला त्यांचा पाठिंबा हे त्यांनी अगोदरच सांगितलेलं असेल, तर आपण अमित ठाकरेंना पाठिंबा का द्यावा? आपलं एक मत आपण वायाला का घालवावं? आणि जर वरळीतनं तुमचा उमेदवारच उभा नसता तुम्ही केला, तर एखाद वेळेस विचार करता आला असता या साऱ्या गोष्टींचा भविष्यामध्ये. पण तुम्ही वरळीतनं आदित्य ठाकरेंच्या विरोधात जिंकण्यासाठी म्हणून अशा शुभेच्छा द्यायच्या आणि आम्हाला ललकारायचं आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही माहीममधून पाठिंबा द्यायचा. याला म्हणतात हेकेखोरपणा आणि याला म्हणतात नियोजन शून्य कारभार. नियोजन शून्य कारभाराचा अर्थ तुम्हाला स्पष्ट सांगतो. आज मी तुम्हाला जे काही आकडेवारी दाखवणार आहे माहीम मतदारसंघाची, माहीम मतदारसंघातनं सध्याचं चित्र काय दिसतंय तर तुम्ही थक्क व्हाल. कारण माहीम मतदारसंघामध्ये ज्या वेळेस हे सर्वेक्षण झाले त्यामध्ये खरी लढत ही अमित ठाकरे आणि शिवसेनेचे महेश सावंत, शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यात दाखवली गेली. आणि शेवटचा जो रिझल्ट दाखवला जातोय तो महेश सावंत यांच्या बाजूने दाखवला जातोय. म्हणजे विचार करा, मनसे अध्यक्षांचे सुपुत्र, राज ठाकरेंचे सुपुत्र, ठाकरे परिवारातली एखादी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरते आणि तिच्याविषयी न्यूजमध्ये दाखवलं जातं की हे हरण्याच्या यादीत दिसत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, राज ठाकरेंनी आपल्या पुत्रासाठी कुठलंही नियोजनच केलेलं नाही. याचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो. राज ठाकरेंनी खऱ्या अर्थाने आपला राग किंवा आपल्या मनातली चिडचिड ही महायुतीसाठी ठेवायला हवी होती. महायुतीने तुमच्या मुलाच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचे आणि तुम्ही सांगायचं महायुतीसाठी आमचा कॅन्डिडेट हा मदत करेल किंवा आमचा निवडून आलेला आमदार हा महायुतीला मदत करेल. ह्या तुमच्या विरोधाभासी किंवा दुटप्पी भूमिका आहेत. यांनी काय केलं, महाविकास आघाडीचा लोकसभेमध्ये बिनशर्त प्रचार केला. फक्त पाठिंबाच नाही तर बिनशर्त प्रचार देखील केला. सगळीकडे जाऊन, अगदी ठाण्यामध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, मला वाटतं नारायण राणेचा प्रचार केला. सगळीकडे जाऊन बिनशर्त फुकटचा प्रचार केला. आज त्यावेळेस तुमच्या मुलाची उमेदवारी तिथे माहीममधून आली तर सदा सरवणकरांनी त्याचा अर्ज मागे घेतला नाही. बरं, सदा सरवणकरांनी त्याचा अर्ज मागे घेतला नाही, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंनी देखील त्याला पाठिंबा जाहीर केला. कुणाला? सदा सरवणकरांना. मग तुमच्या बिनशर्त प्रचाराचा किंवा तुमच्या बिनशर्त पाठिंब्याचा अर्थ काय? आज हा प्रश्न खरं तर तुम्हाला शिवसेनेला नाही तर हा प्रश्न तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारायला हवा होता. तुम्ही तुमच्या मुलाला निवडून आणण्यासाठी काय नियोजन केलात? काय तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणा, व्यूहरचना म्हणा, जे मराठीमध्ये आपण म्हणतो, काय आखल्यात? कशा प्रकारची तुमची व्यूहरचना होती? तुम्ही एकमेव मनसेच्या मतांच्या जीवावर, जिथे स्वतः नितीन सरदेसाई हे नाराज आहेत, कारण नितीन सरदेसाईंना कधी नव्हे ती आज निवडणूक लढवायला मिळत होती आणि आज या निवडणुकीच्या अशा काळामध्ये नितीन सरदेसाईंना तुम्ही घरी बसवलेलं आहे. जे टीका करतात सन्माननीय आदित्य साहेबांवर, त्यांच्यामुळे 2 आमदार घरी बसले की दोनही आमदारांना आपण विधान परिषदेला संधी दिली. सुनील शिंदे असतील किंवा सचिन भाऊ आहेर असतील, आपण कधीही कुणावर अन्याय केला नाही. पण आज तुम्ही मला सांगा, नितीन सरदेसाईंचं नेमकं काय चुकलं जे माहीमचे एकेकाळीचे मनसेचे आमदार राहिलेले आहेत? आणि विशेष म्हणजे मनसेच्या 13 सुनांपैकी ह्या 2 सुनाच्या मनसेमध्ये अजूनही कायम आहेत. त्यात एक बाळा नांदगावकर आहेत आणि नितीन सरदेसाई आहेत. हे दोघंच सध्या आमदार तिथे असताना त्यांच्या जागेवर मनसेच्या अमित ठाकरेंना उभं करणं हे राज ठाकरेंना किती पटलं? या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. आज माहीमच्या कोळीवाड्यांची परिस्थिती बघा, माहीमच्या मुस्लिम वस्त्यांची परिस्थिती बघा, माहीमच्या सर्वसामान्य मतदारांची परिस्थिती बघा. त्यांच्या मनामध्ये आज चीड आहे, शिवसेना फुटल्याची चीड आहे. ठाकरे गट आणि यासोबतच शिंदे गट आणि राज ठाकरेंचे पुत्र मनसेचे अमित ठाकरे यांच्यामध्ये ही लढत होती. त्या ठिकाणी कुठेतरी ठाकरेंचे पुत्र हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या ठिकाणची काय अपडेट आहे आपण जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी कुणाचं पारडं जड आहे आपण बघूया. तर मुंबईतून आपण पाहतोय माहीम मतदारसंघाकडे आपण वळलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे इथले संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. जसं मोहिनी आता म्हणाल्या की तिरंगी लढत झाली होती, मनसेकडून अमित ठाकरे सुद्धा रिंगणात होते तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर सुद्धा होते. खरं पाहिलं गेलं तर महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेक त्यांची मनधरणी केली गेली होती. शिंदे स्वतः त्यांच्याशी बोलले होते, परंतु सदा सरवणकर हे ठाम होते आणि त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक मी लढवणार आहे. तर अमित ठाकरेचे मनसेकडून पहिल्यांदाच ठाकरे हे दुसरे पुत्र आहेत ठाकरे घराण्याचे जे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या दोघांनाही डावलून या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत जे आहेत ते
या ठिकाणाहून संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। जरी माहीममध्ये इतक्या दिवसांपासून आपण पाहिलं की सरवणकर आणि अमित ठाकरे यांच्यावरूनच वातावरण निर्मिती झाली असेल किंवा केली गेली असेल, तरी सुद्धा कुठेच नाव नसणारे ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे महेश सावंत हे या ठिकाणाहून संभाव्य आमदार असू शकतात, म्हणून त्याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे। अगदीच वैष्णवी, आपण पाहतोय दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ या ठिकाणी झाल्याचं आपण पाहू शकतोय। एकूणच महेश सावंत हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात थेट आपल्या प्रतिनिधी मिलिंद तांबे यांच्याकडून। थेट माहीममध्ये जाऊयात। मिलिंद, काय सांगाल, सध्या महेश सावंत यांचा या ठिकाणी फायदा होताना एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसतोय? आणि मतदारसंघामध्ये आपल्याला तिरंगी लढत दिसते आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील येथूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं येथील निवडणूक जी आहे ती खऱ्या अर्थानं रंगतदार झाली। राज ठाकरेंच्या पुत्रासाठी सदा सरवणकर जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्याने आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव देखील टाकण्यात आला, मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला। यामुळे आपण पाहिलं की शिंदे गट आणि मनसे यांच्यामध्ये काही काळ वाद देखील रंगलेला होता। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला सर्वसामान्य कार्यकर्ता तिथले विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली आणि शेवटपर्यंत म्हणजे दिवसभरात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळेल असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय। मात्र मतदार कुणाच्या बाजूने कौल देतील किंवा या मतदारसंघामध्ये कोण विजयी होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। पण आपण जर राजकीय जाणकारांचं मत पाहिलं तर दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं काहीसं त्यांचं मत आहे। याचाच अर्थ राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या भांडणामध्ये ठाकरे गटाचे सावंत हे बाजी मारतील असे एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय। आणि माहीमकरांनी आपल्या मनातली ही चीड वेळोवेळी बोलून देखील दाखवलेली आहे। कारण ज्या क्षेत्रामध्ये, ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना भवन डौलाने उभे आहेत त्या विधानसभा क्षेत्रातला आमदार सदा सरवणकरांसारखा आमदार ज्यावेळेस शिंदे गटाला जोडला जातो त्यावेळेस माहीमकरांची ही चीड स्वाभाविक आहे। आणि माहीमकरांनी वेळोवेळी सांगितल्यानंतर देखील, अनेक वृत्तवाहिन्यांवर, अनेक मीडियावर आपले इंटरव्ह्यू दिल्यानंतर देखील अशा प्रकारचा मतदारसंघ अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंकडनं निवडण्यात येतो। ही राज ठाकरेंची चूक म्हणावी की बरोबर म्हणावं इतकं बोलण्या इतपत आम्ही मोठे नाहीत राजकारणातले, ते फार महान आणि मोठे असे नेते आहेत, जे काही असेल ते। पण आज काही का असेना सन्माननीय राज साहेबांनी आपल्या पुत्रासाठी विधानसभा क्षेत्र निवडताना एक मोठी चूक केली आहे असंच मला वाटतं। याचं एक महत्त्वाचं कारण सांगतो। हा विधानसभा मतदार क्षेत्र किंवा हे विधानसभेचं क्षेत्र हे शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेला आहे। म्हणजे अगदी सुरेश गंभीरांपासून असेल किंवा सदा सरवणकरांपर्यंत असेल, हा मतदारसंघ कायम म्हणजे मधल्या 2009 ते 14चा एक विशिष्ट काळ सोडला ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली होती, तो विशिष्ट काळ सोडला त्या 4-5 वर्षांसाठी फक्त एक ऍक्सिडेंटली नितीन सरदेसाई निवडून आले होते आणि त्यानंतर मनसेच्या 13 पैकी एकही आमदार पुढे निवडून आला नाही। कारण त्या सबंध 5 वर्षाच्या काळामध्ये सर्व महाराष्ट्राने पाहिलं मनसेच्या बदलत्या भूमिकांनी। आजही मनसेच्या बदलत्या भूमिका हा मनसेसाठी एक ड्रॉबॅक आहे, मनसेसाठी एक धोक्याची घंटा आहे। आज मनसे पहा ना, 14 मध्ये पाठिंबा, त्यानंतर 19 मध्ये विरोध, त्यानंतर 24 मध्ये पाठिंबा, त्यानंतर विधानसभेला विरोध। मनसेच्या भूमिका कधीही स्टॅग्नंट नसतात, त्या वारंवार बदलत राहतात। आज मनसेच्या अध्यक्षांचे माहीमच्या सभांमधनं ज्यावेळेस उद्धव साहेबांवर जे पर्सनल हल्ले केले गेले, वैयक्तिक ठाकरे कुटुंबावर जे वैयक्तिक हल्ले केले गेले, ते हल्ले कुठेतरी टाळायला हवे होते। हे माझं एक शिवसैनिक म्हणून एक वैयक्तिक मत आहे। शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जरी नसलं तरी शिवसैनिक म्हणून वैयक्तिक मत आहे। मनसे अध्यक्षांनी काही सामंजस्याच्या भूमिका माहीममध्ये प्रचार करताना घ्यायला हव्या होत्या। किंबहुना मनसे अध्यक्षांच्या व्यतिरिक्त स्वतः अमित ठाकरेंनी ज्यावेळेस आपल्या काकांचा उल्लेख अशा प्रकारे केला की माझे काका कसे काही मागे राहतील, माझ्या काकांनीही 3-4 दिवसानंतर उमेदवार जाहीर केले, त्यांनी आपल्या वक्तव्यातच सांगितलं की काकांनी 3 ते 4 दिवस लावले, म्हणजे 3 ते 4 दिवस लावले या मतदारसंघातनं उमेदवार देण्यासाठी। त्यामुळे अमित ठाकरेंचा हा अपरिपक्वपणा म्हणावा की काय मला माहित नाही, पण अमित ठाकरेंना उतरवताना राज ठाकरेंनी व्यूहरचना हे करणं गरजेचं होतं। आज तुम्ही विचार करा, मनसे अध्यक्षांचा सुपुत्र ज्यावेळेस अमित ठाकरे या मतदारसंघातनं पराभूत होतील त्यावेळेस काय राहणार आहे इब्रत, काय राहणार आहे इज्जत या सगळ्यांमधनं। आपण एका पक्षाचे अध्यक्ष, आपण आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाही,
हा अशा प्रकारचा संदेश आपल्याला महाराष्ट्रात द्यायचा आहे का? कारण हा जो गिरणी कामगाराचा मुलगा आहे महेश सावंत, हा तिथला स्थानिक जो आहे महेश सावंत याने प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. त्या दिवशी तुम्ही पाहिलं असाल माहीमच्या कोळीवाड्यामध्ये त्या आपल्या मला वाटतं नाखवा भगिनी आहेत, त्यांच्या घरी सुद्धा ज्यावेळेस महेश सावंत गेले त्यांनी त्यांची ओवाळणी केली आणि त्यांना सांगितलं, तांडेल भगिनी, माफ करा, नाखवा भगिनी नाही, तांडेल भगिनी, त्यांनी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यातनं आमची मुक्तता करा. आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, पण आमच्या जे पोटावर लात मारली गेलेली आहे, आमची दुकानं, आमचे स्टॉल बंद केलेले बचत गटांचे, ते पुन्हा सुरू करून द्या. म्हणजे कुठेतरी त्यांना तो विश्वास आहे, महेश सावंतांविषयी तो विश्वास आहे. पण अमित ठाकरेंचा प्रचार तुम्ही बघाल तर त्यात तुम्हाला बालिशपणाच्या अनेक गोष्टी दिसल्या असतील. अगदी काहीही, म्हणजे ज्या गोष्टींचा कशाशी संदर्भ नाही अशा गोष्टी बोलत राहणं, समुद्राच्या सुशोभीकरणाविषयी, पण ज्या गोष्टी तिथल्या लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत आहेत त्या गोष्टींविषयी अमित ठाकरे कधीही शब्द काढला नाही. पण त्याच्याही व्यतिरिक्त जाऊन त्यांनी समुद्रापर्यंत पोहोचले, समुद्रामध्ये काय सुधारणा करायच्या त्याच्यापर्यंत पोहोचले. चला ठीक आहे, पर्यावरणाचा तो एक भाग असू शकतो, त्याही विषयी माझं दुमत नाही. पण ज्या गोष्टी, आज जर मला पाण्याची गरज आहे तर तिथे तुम्ही मला कोल्ड्रिंक आणून द्याल तर हे चालणार नाही. मला तहान लागलेली आहे, मला पाण्याची गरज आहे आणि तिथे कोल्ड्रिंक घेऊन तुम्ही बसाल, तर ह्या म्हणजे मला एक साधारणतः तुम्हाला सुचवायचं काय, तुम्हाला मला लक्षात आलं असेल. असो, पण मनसे अध्यक्षांचा हेकेखोरपणा, मनसे अध्यक्षांचं नियोजन शून्य, तिथला तो कारभार, या सगळ्या गोष्टी अमित ठाकरेंचा जर भविष्यात जर पराभव झाला तर त्याच्यामुळे त्या कारणीभूत राहतील. मनसे अध्यक्षांनी या सगळ्याची एक तजवीज करायला हवी होती. आपल्या मुलाला ज्यावेळेस आपण उतरवतो, म्हणजे समजा आपण सेनापती म्हणूयात, ज्यावेळेस आपण युद्धामध्ये एखादा सेनापती उतरवतो, तो सेनापतीच्या आजूबाजूला तशा प्रकारचा एक गराडा असतो सैनिकांचा, एक चिरेबंदी गराडा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे सेनापतीपर्यंत थेट कधी हल्ला होऊ नये याची ती एक तजवीज असते, कारण सेनापती जर पडला तर सबंध सैन्य पळून जाण्याच्या तयारीत असतं. आज तुम्ही मला सांगा, तुमचा मुलगा, तुमचा सुपुत्र ज्यावेळेस उभा आहे, आपण तिथे नियोजन काय केलं? काहीही नियोजन नाही. आणि भविष्यात ज्यावेळेस पराभव होईल त्यावेळेस शिवसेनेवर खापर फोडण्यासाठी तुम्ही मोठे असाल किंवा मोकळे झालेले असाल. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक, महाराष्ट्रातला तमाम मराठी नागरिक ओळखतो. महाराष्ट्रातल्या तमाम कंपन्या ज्यावेळेस महाराष्ट्राबाहेर जात होत्या, युवकांचा रोजगार बाहेर जात होता, त्यावेळेस राज ठाकरेंची भूमिका उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर, छत्रपती शिवरायांच्या किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्यावर राजसाहेबांनी चकार शब्द काढलेला नाही. म्हणजे भाजपाला पोषक अशा भूमिका कायम राजसाहेबांनी घेतलेले आहेत. आणि त्यात मुंबईत जास्तीत जास्त उमेदवार उतरून मराठी मतांमध्ये फाटाफूट करण्याचा हा जो प्रयोग राज ठाकरेंनी मुंबईत किंवा इतर काही ठिकाणी घडवून दाखवला आहे, या सर्वांवर आता काय जनतेचं मत असणार हे 23 तारखेला आपल्याला दिसेलच. पण मला सध्याच्या घडीला राज ठाकरेंचा किंवा त्यांच्या सुपुत्रांचा पराभव माहीममधनं स्पष्ट दिसतोय. या सर्व गोष्टी येत्या 23 तारखेला स्पष्ट होतीलच. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय, पण तुम्हा सर्वांचं या संदर्भात काय मत आहे आपण कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हावं. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.